सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची मेस आणि या मेसच्या जेवणावरून होणारे राडे राज्याला नवीन नाही। विद्यापीठाची मेस कायमच निकृष्ट अन्न किंवा जेवणात काही सापडलं या कारणांवरून चर्चेत असते। आता मात्र विद्यापीठातील मेस चर्चेत यायचं कारण वेगळं आहे। इराण युद्धाच्या पार्श्वभूमीवर आता गॅस टंचाईमुळे विद्यापीठात चक्क चूल पेटवावी लागली आहे। सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात सध्या जवळपास पदवी, पदव्युत्तर आणि संशोधन अभ्यासक्रमांचे सुमारे 3000हून अधिक विद्यार्थी राहतात। विद्यापीठाच्या वसतिगृहांमध्ये या विद्यार्थ्यांना मेसच्या माध्यमातून दुपारी आणि रात्री जेवण उपलब्ध करून दिलं जातं। पण आखाती युद्ध पार्श्वभूमीवर निर्माण झालेल्या गॅस टंचाईचा फटका आता मेसला देखील बसलाय। सिलेंडर टंचाई निर्माण झाल्यामुळे विद्यापीठ प्रशासनाकडून जिल्हाधिकाऱ्यांना सिलेंडर उपलब्धतेबाबत पत्र देण्यात आलं होतं। मात्र त्यानंतरही सिलेंडर पुरवठा होत नसल्यानं अखेरीस मेसमध्ये चुली पेटवून स्वयंपाक करण्याची वेळ मेस चालकांवर आली आहे। पण याचा थेट प्रभाव हा विद्यार्थ्यांच्या ताटावर पडलाय। ताटातील खाद्यपदार्थांची संख्या आता कमी करण्यात आली आहे। मंगळवारी सकाळी आणि रात्री तर विद्यार्थ्यांना केवळ डाळ भातच जेवणात देण्यात आलं होतं। त्यामुळे युद्धाचे परिणाम आता विद्यापीठात देखील दिसायला लागल्याचं स्पष्ट होत आहे। या प्रकरणी प्रशासनानं लक्ष घालण्याची विनंती विद्यापीठातील विद्यार्थ्यांकडून करण्यात आली आहे।